महाराष्ट्राला पहिला धक्का तेव्हा बसला जेव्हा 28 जानेवारीला दादांच्या विमान दुर्घटनेची बातमी आली। पण आज पूर्ण 12 दिवसानंतर राज्याला दुसरा आणि कदाचित सर्वात मोठा धक्का बसलाय। या संपूर्ण घटनेमागे एक असं चौंकवणारं सत्य आहे की ज्याची कोणीच कल्पना केली नव्हती। बघा, सुरुवातीला जेव्हा विमानातील प्रवाशांची यादी बाहेर आली तेव्हा स्पष्टपणे सांगण्यात आलं की विमानात 6 व्यक्ती प्रवास करत होत्या। पण आश्चर्याची बाब अशी की दुर्घटनास्थळावर फक्त 5 मृतदेहच सापडले। मग तो 6वा माणूस गेला कुठे? तो बचावला का? आणि जर तो सुरक्षित असेल तर नेमका तो कोण आहे? पायलट की स्वतः अजितदादा? 10-12 दिवस उलटून गेले या भयानक घटनेला। पण आज जी माहिती बाहेर आलीये तिनं लोकांच्या मनात प्रचंड गोंधळ निर्माण केलाय। कालपर्यंत सर्व न्यूज चॅनल्सवर एकच सांगितलं जात होतं, विमानात 5 प्रवासी होते, त्या 5ांचेच निधन झालं। दादांना ओळखण्यासाठी फक्त एकच पुरावा उपलब्ध होता, त्यांच्या मनगटावरचं ते विशेष घड्याळ। कारण भीषण आगीत जळालेल्या शरीरांची ओळख पटवणं अशक्यच होतं। दादांचा अंतिम संस्कार सुद्धा पार पडला। पण आता जो खुलासा झालाय त्यानं महाराष्ट्रात एक वेगळाच संताप पसरलाय। कुणीच याचा विश्वास घेऊ शकत नाहीये। राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी एक धडाकेबाज विधान केलंय। त्यांच्या म्हणण्यानुसार ज्या जागी हे भयंकर अपघात घडला त्या ठिकाणी ते घटनेच्याच दिवशी साजरी पोहोचले होते। संध्याकाळी 5 वाजता जेव्हा मिटकरी घटनास्थळावर पोहोचले तेव्हा तिथल्या गावाच्या सरपंचांनी त्यांना काहीतरी अविश्वसनीय सांगितलं। सरपंचांनी स्वतः पाहिलं होतं की विमान खाली पडण्यापूर्वी कोणीतरी त्यातून बाहेर उडी मारण्याचा प्रयत्न करत होता। त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी आम्ही धावत गेलो, पण तेवढ्यात प्रचंड स्फोट झाला आणि 5 जणांचा मृत्यू झाला, असं सरपंचांनी सांगितलं। असा गंभीर आरोप मिटकरी यांनी केलाय। या एका वक्तव्यानं संपूर्ण केसला नवीन दिशा मिळालीये। मिटकरी यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की अजित पवार यांच्या मृत्यूमागचं रहस्य महाराष्ट्रापासून लपवलं जाणार नाही। त्यांनी ठाम संकल्प व्यक्त केलाय की जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत या सत्याचा पूर्ण उलगडा करून दाखवणार। आता सर्वात मोठा प्रश्न असा की जो माणूस वाचला तो नक्की कोण होता, त्याची ओळख काय आहे? याचा निर्णायक पुरावा लवकरच मिळणार आहे। ब्लॅक बॉक्स जेव्हा तपासला जाईल तेव्हाच खरी माहिती बाहेर येईल। त्या फ्लाइट रेकॉर्डरमध्ये नेमकं काय नोंदवलं गेलंय हे समजल्यावरच कळेल की 6वी व्यक्ती अस्तित्वात होती की नाही। प्रश्न असा आहे की सोशल मीडिया आणि बातम्यांमध्ये पहिल्यांदा चुकीची माहिती पसरवली गेली का? 5 व्यक्ती होत्या असं सांगताना अचानक 6व्या व्यक्तीचा उल्लेख तोंडून सुटला का? हे सगळं अद्याप अनुत्तरित आहे। लक्षात घ्या, ही सर्व माहिती विविध सूत्रांकडून आणि संशयित व्यक्तींच्या वक्तव्यांवर आधारित आहे। आमच्या या चॅनलचा यात कसलाही संबंध नाही। फक्त तुमच्यापर्यंत खरी माहिती पोहोचवणं हा आमचा उद्देश आहे। आता 6व्या प्रवाशाचं खरं नाव आणि ओळख लवकरच उघड होणार आहे। यावर तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं? हा षडयंत्र आहे की योगायोग? कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा। अशाच धक्कादायक खुलाशांसाठी महाराष्ट्र नेटवर्क .0 या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।